नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. मालेगाव शहरात सततच्या पावसामुळे घराचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून आजीचा आणि नातवाचा मृत्यू. मालेगाव शहरातील कलेक्टर पट्टा भागातील महारुद्र हनुमान मंदिराशेजारी सततच्या पावसामुळे घरातील स्लॅब कोसळल्याने आजी आणि नातवाचा दुर्दैवी अंत झाला. आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान सततधारीच्या पावसामुळे आजी विमलबाई पंढरीनाथ येवले वय वर्ष 80 व चेतन रामचंद्र येवले वय वर्ष 20 यांचा दुर्दैवी अंत झाला. घरात एकूण 5 जण राहत होते. घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू करून घरातील बाकीच्या कुटुंबांतील नागरिकांना बाहेर काढलं. त्यात आजी व नातवाचा दुर्दैवी अंत झाला. आज दुपारच्या सुमारास या ठिकाणी येवले कुटुंबीय या ठिकाणी राहत होतं आणि या घरामध्ये आपण बघितलंय की 5 लोक या घरात राहत होते. आमचे राजेंद्र येवले, त्यांची पत्नी, त्यांची आई आणि 2 मुले, एक मुलगा एक मुलगी, असे 5 जण या घरामध्ये वास्तव्यास होते. परंतु काही सामान आणण्यासाठी ते या जिन्याने वरती गेले आणि वरती जात असताना या स्लॅबच्या तिथे उभं असतानाच तो अचानक कोसळला. जसा तो स्लॅब कोसळला, स्वतः राजेंद्र येवले त्या स्लॅबसह खाली आले. परंतु दुर्दैवाने ते जेव्हा स्लॅब कोसळला त्यावेळेस या ठिकाणी त्यांची माता, म्हणजे त्यांची आई आणि त्यांचा एक 20 वर्षीय मुलगा, दोघंही या स्लॅबच्या खाली दबले गेले आणि त्या ठिकाणी दबून स्लॅबच्या खाली दुर्दैवाने दोघांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. परंतु या घटनेमध्ये त्यांची मुलगी सुद्धा होती. ती त्या सोफ्याकडे बसले असताना तिला खरचटा आलेला आहे आणि त्यांची पत्नी मागच्या रूममध्ये, किचनमध्ये होती. म्हणून पत्नी आणि त्या मुलीचा आणि त्यांचा तिघांचा जीव वाचलेला आहे. परंतु या घटनेमध्ये त्यांची आई आणि मुलगा दोघींचा प्राण या ठिकाणी गेलेला आहे. आम्ही तत्काळ मंत्री महोदयांना देखील संपर्क केलेला आहे. प्रांत, तहसीलदार, पोलीस प्रशासन सर्वांना संपर्क करून या ठिकाणी पंचनाम्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे आणि काय नुकसान भरपाई या परिवाराला देता येईल त्या मार्गक्रमाने आम्ही पुढील मार्गक्रम करत आहोत. या ठिकाणी बातमी कळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडचे पवार साहेब त्यांच्या टीमसह या ठिकाणी व्हिजिट करून गेले आणि मी थोड्याच वेळापूर्वी MPSL कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील फोन केला. ते या ठिकाणचे जे विद्युत असेल, विद्युत वाहिन्या ज्या असतील त्या कट करून काही गेलेले आहेत आणि या ठिकाणी आता प्रांत साहेबांना फोन केलेला आहे. ते आपल्या टीमला या ठिकाणी पाठवून सदर घटनेचा पंचनामा करणार आहे. दुपारी 2:30 वाजता स्थानिक नागरिकांचा नगरसेवक म्हणून मला फोन आला की आमच्या कॉलनीमध्ये असा प्रकार झाला, आबा पगारी म्हणून त्यांचा मला फोन आला आणि तात्काळ आम्ही इथे येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ते तिघं पेशंट घेऊन स्वतः नाक्यावर सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आले. त्यांना आल्यानंतर डॉक्टरांना त्यावेळेस डॉक्टरांनी बघितल्यानंतर ते मृत घोषित केले. मग तिथून आम्ही दोघं डेड बॉडी सिव्हिलला घेऊन गेलो आणि स्थानिक आदर छावणी पोस्टचे नवीन PI साहेब आलेले आहेत, सानप साहेब म्हणून, त्यांना ही माहिती कळवली. त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांना ही माहिती कळवली आणि आमचे लाडके नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या PNC आमचं बोलणं झालं या विषयावर की आपत्कालीनमध्ये या परिवाराला आपल्याला काही मदत करता येईल का. तर साहेब अधिवेशनामध्ये असल्यामुळे घटना जी घडलेली आहे तर ते त्यांचं खूप जुनं घर आहे आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे तो स्लॅब खाली कोसळला आणि हे घरात बसलेले होते आणि ती जी नात होती, त्यांची जी मुलगी, लहान मुलगी, ती थोडंसं बाजूला असल्यामुळे तिला कुठल्या प्रकारची काही इजा झालेली नाही, ती व्यवस्थित आहे. पण हे आम्ही माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संपर्कात आहेत आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये या परिवाराला आपल्याकडनं काही मदत करता येईल ती मदत आम्ही करणार. त्याच्यानंतर सकल वाणी समाजाकडनंही त्यांना एक मदतीचा एक मोठा हातभार लागणार आहे आणि आमच्या सारख्यांना जे वाटलं पूर्ण ते फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना मदत करणार.